नमस्कार, आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज. मी संदीप कोकाटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्या राज्यभरामध्ये नगरपालिका निवडणुकींचं धुमशान सुरू आहे. अशातच धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाचं राजकीय ठिकाण असलेलं म्हणजे कळंब शहर आहे. कळंब शहराची देखील नगरपालिकेची प्रचाराची रणधुमाळी ही अशा पद्धतीने आता जोरदार पद्धतीने पाहायला मिळते. आपल्यासोबत महायुतीच्या उमेदवार सुनंदा कापसे आहेत, जे की नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी कळंब शहरामध्ये निवडणूक लढवत आहेत. एकंदरीतच या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची सुरुवात झालेली आहे. एकंदरीतच कशा पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू आहे, त्याचबरोबर ते कुठले मुद्दे घेऊन या ठिकाणी लोकांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचतायत, त्यांचं शहरासाठी काय विजन असणार आहे, एकंदरीत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सुरुवातीला तर तुमचं स्वागत आहे नमस्ते धाराशिववरती. धन्यवाद. मला सांगा की काय मुद्दे आहेत, प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि काय विजन घेऊन तुम्ही या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक लढवताय? आज कळंब शहराची अवस्था पाहता कळंब शहर हे डम्पिंग ग्राउंड झाल्यासारखं झालेलं आहे. प्रत्येक मी वार्डामध्ये गेलेले आहे, प्रत्येक गल्लीमध्ये गेलेले आहे. तिथले जे रस्ते आहेत, नाले आहेत, सर्वात महत्वाचं म्हणजे इतकी घाण झालेली आहे, लोकांना चालायला येत नाही. नाल्या एकदम इतक्या तुडूंब भरलेल्या आहेत, त्यांच्या आरोग्याच्या समस्या झालेल्या आहेत. परत मी जे करणार आहे ते पहिलं प्राथमिक माझं काम असेल की रस्ते, नाली, पाणी आणि लाईट. काही काही ठिकाणी तर लाईट सुद्धा नाही. असं वाटतं की मी आदिवासी भागात गेली की काय तिथं. ते झाल्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त मी कळंब शहरामध्ये औद्योगिक, शैक्षणिक, आणखीन प्रत्येक वार्डाकडे एक प्राथमिक आरोग्य केंद्र, एक अंगणवाडी आणि इथे ह्या कळंब शहराची बाजारपेठ ही धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठी आहे. तेव्हा आपल्याला ह्या कळंब शहरामध्ये मुलांच्या हाताला रोजगार निर्मिती होण्यासाठी काही नवीन जर इथे उद्योजक आहेत, त्यांना आपल्या शहरामध्ये उद्योग उभारणी करण्यासाठी आणि मुलांच्या हातांना काम मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि येत्या 5 वर्षामध्ये तुम्ही पाहताली कळंब शहर हे मला स्मार्ट सिटी बनवण्याचं माझं स्वप्न आहे. आता सध्या प्रचाराला सुरुवात आहे, तुम्ही डोर टू डोर जाऊन कॅम्पेनिंग करताय. एकंदरीत कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? खूपच छान प्रतिसाद मिळतोय. मला प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर माझं स्वागतच होत आहे आणि ते मला प्रत्येक ठिकाणी सांगतच आहेत की आपण जे काम केलेलं आहे त्याचे उतराई होण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रचंड अशा मतांनी निवडून देणार आहोत. हे मला प्रत्येक ठिकाणी खूपच म्हणजे त्यांचं इतकं प्रेम मिळालेलं आहे. आज पूर्ण आमचं कळंब शहर हे फिरून झालेलं आहे. प्रचाराची आमचं एक फेरी पूर्ण झालेली आहे आणि मी खूप खूप म्हणजे सर्वांचे आभारी आहे की त्यांनी माझं प्रत्येक ठिकाणी स्वागतच केले. काय वाटतं की सुरुवातीचं तुम्ही म्हणताय की एक फेरी पूर्ण झालेली आहे, काय वाटतं की निवडून याल? प्रचंड अशा मतांनी मी निवडून येणार आहे. कारण जनतेचं शिवाजी आप्पा कापसे आणि मी सौ सुनंदा शिवाजी आप्पा कापसे आमच्यावरती इतकं प्रेम आहे. कारण आमचं जे नातं आहे ते जनतेशी, आमची नाळ जोडलेली जनतेशी आणि आमच्या कुटुंबाचे जे आहे ते अविरत आम्ही जनतेची सेवा करत आलेलो आहोत आता आणि इथून पुढेही करत राहू. नक्कीच. तर या होत्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनंदा कापसे. त्यांनी आता सांगितलं की एक पहिला राऊंड त्यांचा प्रचाराचा झालेला आहे, आता दुसऱ्या राऊंडची देखील त्यांची प्रचाराची रणधुमाळी ही सुरू राहणार आहे. अशातच त्यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळत असल्याचं त्यांनी सांगतायत. नमस्ते धाराशिव न्यूज, कळंब.